नमस्कार. आजच्या या भागामध्ये आपण वेब डिझायनिंगमधील टेबल या ॲक्टिव्हिटीची माहिती घेणार आहोत. टेबल ही ॲक्टिव्हिटी वेब डिझायनिंगसाठी खूप महत्त्वाची आहे. सो स्टार्ट आपण चला तर टेबल ॲक्टिव्हिटी बघूया कशी करायची. सुरुवातीला मी काही सॅम्पल दाखवतो. फॉर एक्झाम्पल हा एक टेबल आहे. ह्याच्यामध्ये आपण काही रोज आणि कॉलममध्ये आपण डिवाइड केलेला आहे हा टेबल. तर वीक, डेज हे हेडर घेतलेलं आहे. ॲक्टिव्हिटीज काय असणार त्या दिवशीचे असं आपण टेबल बघतोय. तर हा टेबल कसा बनवायचा? तर तोही आपण बघणार आहे. तर हा एक टेबलचे सॅम्पल आहे. दुसरं हा एक टेबल आहे आपल्याकडे, ज्याच्यामध्ये आपण काही कॉलम स्पॅन केलेला आहे. म्हणजे 2 कॉलम एकत्र केलेले आहेत आणि काही रोज आपण एकत्र केलेले आहेत. ओके. तर इथं रो केलेले आहेत, इथं कॉलम केलेले आहेत. ओके. तर हाही एक प्रकारचा टेबलच आहे. त्याच पद्धतीने आपण तिसरा टेबल बघूया. याच्यामध्ये आपण एक इमेज कशी इन्सर्ट करायची ते बघितलेलं आहे. ओके. सो याला सपोज आपल्याला बॅकग्राऊंडला जर इमेज द्यायची असेल तर ती कशी द्यायची ते सुद्धा आपण याच्यामध्ये बघितलेलं आहे. त्याच पद्धतीनं अजून एक आपण एक्झाम्पल बघूया, की समजा मी सिंपल जर टेबल बनवायचा असेल तर तो टेबल कसा दिसतो विदाउट बॉर्डर. ओके. तर हे आणि जर बॉर्डर आपण जर त्या टेबलला अप्लाय केली तर तो कोणत्या पद्धतीने दिसू शकतो म्हणजे या पद्धतीने. तर हे काय टेबलचे सॅम्पल्स आहेत जे आपण आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. चला तर याच्यासाठी आपण पहिल्यांदा बघूया की हा टेबल कसा तयार झाला आणि याच्यासाठी काय काय आपल्याला टॅग आवश्यक आहेत. त्यासाठी ऑफकोर्स आपल्याला नोटपॅड लागणार आहे. ओके. ते तुम्ही प्रॉपरली त्या फोल्डरमध्ये सेव्ह करायचं आहे. जसं मी या फोल्डरमध्ये सेव्ह केलेलं आहे. इमेजेस काय सेव्ह केलेले आहेत. ओके. त्याचे एक्सटेन्शन तुम्हाला लागणार आहे. तर आपण पहिल्यांदा बघूया हा टेबल कसा तयार करायचा. ओके. तर हा त्याचा कोड आहे. ओके. आपण थोडं साइड बाय साइड बघूया. हा त्याचा कोड आहे. याच्यामध्ये आपण बघितलं तर इथं HTML हा आपला टॅग दिलेला आहे. जसं प्रत्येक वेब पेज बनवण्यासाठी आपल्याला HTML ओपन टॅग आणि क्लोजिंग टॅग लागणार आहे. ओके. तर इथं ओपन आहे, खाली क्लोजिंग आहे. नंतर आपण हे टेबल सॅम्पल नावाचं टायटल एक आपण दिलेलं आहे त्याला आणि बॉडीमध्ये आता आपण बघतोय टेबल. ओके. तर याच्यामध्ये आपण जर बघितलं तर हा टेबलचा टॅग आहे. ओके. हा टेबलचा टॅग आहे. तर टॅगचं नाव आहे टेबल. तो कसा लिहायचा तर या पद्धतीने लिहायचा. विड्थ, हाईट, बॉर्डर, बीजी कलर, बॉर्डर कलर, सेल स्पेसिंग, सेल पॅडिंग हे जे काय आहेत त्याला आपण ॲट्रिब्यूट म्हणतो. म्हणजे टेबलचे कोणते कोणते ॲट्रिब्यूट आहेत तर हे आहेत. आपल्याला टेबल किती विड्थचा पाहिजे आहे, किती हाईटचा पाहिजे आहे, त्याला बॉर्डर किती असली पाहिजे आहे, कमी जादा करू आपण शकतो इथं. त्याचा कलर कसा असला पाहिजे आहे. ओके. बॅकग्राऊंड कलर, बीजी कलर म्हणजे बॅकग्राऊंड कलर काय असला पाहिजे आहे. ओके. सो दीज आर दी सम पॅरामीटर्स. ओके. और ॲट्रिब्यूट यू कॅन से दैट. त्याच्यानंतर आपण कॅप्शन हा घेतलेला आहे की जो या टेबलसाठी इथं सेट झालेला आहे. ओके. इथं देण्यासाठी त्याला H1 केलेला आहे, तो बोल्डमध्ये जाड या अक्षरात दिसावा म्हणून. तर या टेबलमध्ये महत्वाचं आहे की कोणते 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. तर टेबल हा टॅग असणं आवश्यक आहे. जसा टेबल ओपन टॅग आहे तसाच क्लोजिंग टॅग आहे. ओके. बरोबर त्याच्यामध्ये रो आणि कॉलम असणार आहे. टेबल हे कलेक्शन असतं रो आणि कॉलमचं. तर त्याच्यामध्ये काही रो असणार आहेत. तर रोचा सिंटॅक्स असेल TR. TR म्हणजे रो ॲक्चुअली. ओके. TR म्हणजे रो. TS म्हणजे टेबल हेडर.
टेबल रो, TR म्हणजे टेबल रो, TH म्हणजे टेबल हिडर, TD म्हणजे टेबल डेटा. ओके, तर पहिल्यांदा बघूया टेबल. सो टेबल हा असा लिहायचा. बॉर्डर किंवा ही सगळ्या गोष्टी तुम्ही दिल्याच पाहिजे असे काही नाही. ते डिफरन्स साठी आपण इथे घेतलेले आहे, तुम्ही या पद्धतीने वापरू शकता. तर याच्यामध्ये तुम्ही टेबल हे जे ॲट्रिब्यूट आहे ते ॲट्रिब्यूटही देऊ शकताय. याला आपण ॲट्रिब्यूट म्हणत असतोय. TRचा अर्थ आपण समजून घेतला. टेबलमध्ये 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. टेबल टॅग, दुसरा आहे TR म्हणजे टेबल रो, TH म्हणजे टेबल हिडर आणि चौथा आहे टेबल डेटा, TD म्हणजे टेबल डेटा. तर ह्याला ओपनिंग आणि क्लोजिंग असणार आहे. तर याच्यामध्ये आपण सॅम्पल घेतलेलं आहे की वीक डेज हिडर बघतोय आणि ॲक्टिव्हिटीज हे आपल्याला सांगायचे आहेत. तर कशा पद्धतीने घ्यायचा, तर एक साधारण आपण त्याला फॉन्ट वापरलेला आहे. फॉन्ट हा टॅग वापरलेला आहे, त्याचा कलर व्हाईट ठेवलेला आहे. तर हा शब्द जो आहे याला आपण व्हाईट हे बॅकग्राऊंड दिलेलं आहे शब्दाला. ओके, आणि तो फॉन्ट इथं क्लोज केलेला आहे आणि तो हिडर इथं क्लोज केलेला आहे. त्याच पद्धतीने आपण दुसरे हिडर घेतलेलं आहे, त्याचाही फॉन्ट व्हाईट ठेवलेला आहे, त्याला कोणता शब्द वापरला तर ॲक्टिव्हिटीज. ओके, आणि तो परत फॉन्ट क्लोज केलेला आहे, ते टेबल हिडर क्लोज केलेलं आहे. आणि इथं आपण टेबल डेटा रो क्लोज केलेला आहे, म्हणजे इथं ओपन झाला, इथं तो क्लोज झाला. ओके, या पद्धतीनं आपण पहिल्यांदा या गोष्टी आपण बघून घेऊया. आता इथं मी थोडा लिटल बिट चेंज करतो, हे तुम्हाला लक्षात येईल. मी फक्त डेज हा शब्द ठेवतो. ओके, काही झालं चेंज करायचंय, तुम्ही लिटल बिट केलं की तुम्हाला इथं दिसून येईल, इथं आपण डेज झालेलं आहे. ओके, समजा याचा कलर जर मी रेड ठेवला, इथं रेड आलेला आहे. ओके, तर या पद्धतीने तुम्ही कलर चेंज करू शकता. ओके, वीक डेज. तर आता आपण या टेबलमध्ये काय केलेलं आहे, तर हा जो संपूर्ण टेबल आहे तो 8 रो मध्ये डिवाइड केलेला आहे आणि 2 कॉलम मध्ये डिवाइड केलेला आहे. 8 रो आणि 2 कॉलम अशा पद्धतीनं डिवाइड केलेला आहे. पण तो कसा केलेला आहे, तर आपण इथं पहिला रो मांडत गेलेला आहे. ओके, रो मांडत गेलेला आहे, त्या रो मध्ये 2 टेबल डेटा पुट करत गेलेलो आहे. तर पहिल्यांदा बघूया की हा वीक डेज किंवा ऍक्टिव्हिटीज हा काय आहे, तर तो रो आहे. ओके, तर त्या पद्धतीने आपण हे बघूया. दुसरा बघूया एक्झाम्पल, इथं TR ओपन झाला, इथं TR क्लोज झाला. TD आपण घेतलाय मंडे म्हणजे या पद्धतीनं, आणि इथं आपण दुसरा टेबल डेटा घेतल्यामुळे तो डेटा येणार या ठिकाणी. समजा मी इथं म्हटलं, चेंज करून बघूया आपण. सॉंग्स ऍक्टिव्हिटी फॉर एक्झाम्पल, बघा या ठिकाणी ती आपली ऍक्टिव्हिटी आलेली आहे. सो म्हणजे आपला कुठला डेटा चेंज झाला, तर सेकंड डेटा आपला सेकंड कॉलमचा सेकंड रोचा आपला डेटा चेंज झाला. ठीक आहे, या पद्धतीने तुम्ही तिसरं सुद्धा करू शकता. तर तुम्हाला जेवढे टेबलला रो पाहिजे आहे तुम्ही त्या या पद्धतीने तुम्ही इन्सर्ट करू शकता. ओके, सो आपण इथं काय डेज घेतलेले आहेत, विकेंडचे, वीकचे डे, आपल्याला आठवड्याचे 7 दिवस असतात, तर आपले 7 दिवस आपण इथे घेतलेले ऍक्टिव्हिटी. सो या पद्धतीने आपला हा टेबल इथं आपण घेतलेला आहे आणि त्याचं आउटपुट जे आहे या पद्धतीने आपल्याला दिसणार आहे. तर अशाच प्रकारे तुम्ही करून बघा. तर तो टेबल डेटा आपण इथं, टेबल जो आहे आपला तो इथं
चालू झाला आणि या ठिकाणी आपण तो क्लोज केला. ठीक आहे. सो फॉरवर्ड. बाकीचा हा जो फॉन्ट इथं चालू केलेला आहे तो फॉन्ट आपण इथं संपवलेला आहे. इथं जो सेंटर आहे तो सेंटर इथं चालू झालेला आहे, इथं संपलेला आहे. तर आपला हा पहिला ऍक्टिव्हिटी आहे जो या पद्धतीने आहे. जर तुम्ही हा प्रोग्राम सेव्ह केला .html ला तर तुम्हाला या पद्धतीचं आउटपुट बघायला मिळेल. ठीक आहे. तर हे झालं आपलं टेबल रिलेटेड पहिला सॅम्पल. ओके. याच्यामध्ये आपण बघितलं की एक टेबल कसा ड्रॉ करायचा, लागणारे टॅग कोणते कोणते आहेत. टेबल टॅग लागतो आपल्याला, हेडर कसे द्यायचे किंवा तयार करायचा, तर ts या टॅगनं हेडर तयार होतं. टेबल रो कसा बघायचा, तर tr या टॅगनं बघायचा आणि टेबल डेटा कसा आपल्याला पुट करायचा, तर td या टॅगनं टेबल डेटा हे करायचा. अशा पद्धतीने हे पहिलं सॅम्पल आपलं आहे टेबल रिलेटेड. आता आपण दुसरं सॅम्पल बघूया. हे आपलं सॅम्पल नंबर 2 आहे टेबलचं. याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, तर ऑफकोर्स हा पण एक टेबलच आहे, पण याच्यामध्ये आपण हे जे 2 कॉलम आहेत ते कॉलम स्पॅन केलेले आहेत, म्हणजे 2 कॉलम आपण एकत्र केलेले आहे. त्यानंतर हे जे काय रोज आहेत, ओके, 1 2 3 4 हे जे रोज आहेत, हे 4 रोज आपण एकत्र केलेले आहेत या विंडोमध्ये. सो हा पण एक टेबलच आहे. या प्रकारे पण तुम्ही टेबल डिझाईन करू शकता. शक्यतो अशा टाईपच्या ऍक्टिव्हिटी तुम्हाला वेबपेज ज्या वेगवेगळ्या टाईपच्या ऍक्टिव्हिटी कराव्या लागतात किंवा क्लायंटच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्हाला टेबल ड्रॉ करावा लागतो. तर आपण हा सिम्पल टेबल बघितला. आता जरा थोडा वेबसाईटच्या दृष्टीनं आपण टेबल बघतोय. तर इथं तुम्ही हेडर लिहू शकताय, इथं फुटर देऊ शकताय, इथं न्यूज देऊ शकताय, इथं तुम्ही रनिंग न्यूज देऊ शकताय किंवा एखादी इमेज पुट करू शकता. तर ह्याचा कोड कसा करायचा आपण बघूया. सेम अगेन आपल्याला टेबल हा कोड लागणार आहे. तर आपला आपण इथं बघितलेलं आहे की इथं टेबल घेतलेलं आहे ज्याची विड्थ 100% असणार आहे, हाईट 100% असणार आहे, बॉर्डर 1 असणार आहे. ओके. 100% म्हणजे तुम्ही जर ही साईज मोठी केली तर तुम्हाला हा टेबल पूर्ण पेजवर दिसेल. जर तुम्ही ती छोटी केलं तर तुम्हाला म्हणजे थोडक्यात मोबाईलवरती तुम्ही बघू शकता किंवा डेस्कटॉपवरती पण तुम्हाला ते 100% मध्ये दिसेल. जर तुम्हाला तसं पाहिजे असेल तर तुम्ही इथे विड्थ आणि हाईट 100% मध्ये द्यायचे. नंतर आपण इथं टेबल रो घेतलेला पहिला. इथं कॉलम स्पॅन हा एक टॅग घेतलेला आहे, म्हणजे टीडी जो आहे, जो टेबल डेटा आहे, तर 2 स्पॅन कॉलम स्पॅन केलेले आहेत, म्हणजे 2 कॉलम आपण एकत्र केलेले आहेत. ओके. तर हा पार्ट आपण बघूया. समजा मी जर हा काढून टाकला तर बघा इथं आपले 2 कॉलम येऊन जातात. ओके. जर मी तो परत केला तर ते आपल्याला 2 मर्ज होऊन जातात. सो अशा पद्धतीनं तुम्ही कॉलम स्पॅन करू शकता, म्हणजे 2 कॉलम एकत्र करू शकता. ओके. या टॅगने. तर पहिला आपण tr घेतला, त्याच्यामध्ये मग td घेतला. td हा टॅग tr च्या बाहेर नसतो. ओके. tr च्या आतमध्ये td असणार आहे किंवा th असणार आहे. th म्हणजे टेबल हेडर, td म्हणजे टेबल डेटा. ओके. सध्या टेबल डेटा काही नाहीये, जस्ट आपण इथं एक br हा टॅग वापरला, ब्रेक टॅग वापरलाय. समजा तुम्ही सॅम्पल असं लिहिलं तर ते सॅम्पल तुम्हाला इथं टेक्स्ट म्हणजे हा ऍक्च्युअल आपला डेटा इथं दिसायला चालू होईल. तूर्त तुम्हाला डेटा पाहिजे आहे की एखादा टेक्स्ट पाहिजे आहे किंवा इमेज पाहिजे आहे, तुम्हाला ते डिसाईड करायचं लागेल. ओके. सो या पद्धतीने तुम्ही पहिला रो तयार करून घेतला, 2 रो एकत्र केले. ओके. नंतर आता आपला हा एक रो आहे, हा एक आहे, हा एक आहे, म्हणजे टोटल 1 2 3 4 4 रो आपले आहे. म्हणजे आपला आहे एक रो जो आहे तो 4 मध्ये डिवाइड होत असतोय.
ओके, तर त्याचं एक सॅम्पल इथे दिलेलं आहे. परत आपण टी आर घेतलेला आहे, टी डी घेतलेला आहे, म्हणजे ह्या दोन्हीच्या मध्ये थोडी जागा सोडलेली आहे. नंतर टी डी घेतलेलं आहे, ते कॉलम रो स्पॅन 4 केलेले आहे. रो स्पॅन 4 म्हणजे हे जे 4 रो आहेत ते एकत्र येणार म्हणजे हा. ओके, तर तुम्ही बघू शकता, समजा मी हा काढून टाकतो, तुम्हाला लक्षात येऊन जाईल. बघा, ही या पद्धतीने असं दिसेल, आणि हे जर तुम्हाला एकत्र करायचे असतील तर त्याला तुम्हाला कॉलम स्पॅन करावा लागणार आहे या पद्धतीनं. ओके, नंतर आपण टी आर इथं क्लोज केला. आता तिसरं एक्झाम्पल घेऊया. आपल्याला फुटर टाईप ऍक्टिव्हिटी करायचे, तर सी 1 2 3 4 म्हणजे आपला हा एक झाला, हा एक झाला, हा एक झाला, नंतर हा एक, हा एक, हा एक, असे 4 टेबल रो बघितले. ओके, नंतर आपण परत फुटरसाठी एक प्रोव्हिजन घेतलेलं आहे, परत एक रो घेतलेला आहे, त्याच्यामध्ये टेबल डेटा घेतलेला आहे, तो कॉलम स्पॅन केलेला आहे 2 मध्ये, म्हणजे फुटरसाठीचं असं तुम्ही करू शकता. सो अशा पद्धतीने तुम्ही 2 कॉलम एकत्र करू शकता, 2 रो किंवा 4 रो एकत्र करू शकता. रो एकत्र करायचं असेल तर रो स्पॅन वापरायचं, कॉलम एकत्र करायचे असतील तर कॉलम स्पॅन असं वापरायचं. त्याचे व्हॅल्यू द्यायच्या, किती तुम्हाला करायचे आहे, किती सेल त्या एकत्र करायच्या. तर यामध्ये तुम्हाला ठीक आहे. तर हे दुसरं आपलं एक्झाम्पल आहे टेबल रिलेटेड, जे हेडर आणि फुटर किंवा न्यूज साठी तुम्ही या प्रकारे टेम्पलेट तयार करू शकता बाय युजिंग टेबल टॅग. तिसरं जे आपला टेबल आहे याच्यामध्ये आपण सेम तेच केलेलं आहे, परंतु जसं मी म्हटलं की इथं टेक्स्ट किंवा इमेजेस घेऊ शकता. त्या इमेजेस साठी आपण हा एक तिसरा टेबल सॅम्पल घेतलेला आहे. याच्यामध्ये फक्त इमेज हा टॅग तुम्हाला लक्षात ठेवायला लागेल. ओके, बाकी सगळे सेम आहे. टेबल टी डी, टी आर, टी डी, टी एच किंवा कॉलम स्पॅन, रो स्पॅन त्या पद्धतीनेच आहे. जस्ट इथं इमेज आपण घेतलेले सिंपल. आता इमेज दिसण्यासाठी पीएनजी इमेज मी घेतलेली आहे, ती आपल्या याच फोल्डरमध्ये ठेवलेली आहे. ओके, तुम्ही जर बघितलं तर ही आपली इमेज आहे. ओके, ती इथं आपण घेतलेली आहे, पाथ इथं दिलेला आहे, बॉर्डर त्याचे 3 दिलेले आहे, हाईट 100 आणि विड्थ 100 असे दिलेले आहे. ओके, तर तुम्ही हे रन करून बघितलं की तुम्हाला इथे इमेज दिसून जाईल. तर हा झाला आपला पहिला सॅम्पल, की ज्याच्यामध्ये आपण बघितलं की 3 वेगवेगळ्या टाईपचे टेबल बघितले. ओके, हा पहिला आहे टेबल, हा आपला दुसरा आहे, आणि हा तिसरा आहे. एखाद्या टेबलमध्ये इमेज कशी टाकायची. डेटासाठी मी सांगितलं, हा डेटा इथं तुम्हाला दिलेला आहे, तुम्ही त्या टेबलला बॉर्डर देऊ शकताय. ओके, तर हे सगळे ॲट्रिब्यूट तुम्हाला यूज करून बघायचं. तर या पद्धतीने तुम्ही ॲक्टिव्हिटी, ही टेबलची आपली 3 सॅम्पल ॲक्टिव्हिटीज आहेत. अजून एक ॲक्टिव्हिटी बघूया आपण थोडक्यात. सिंपल ही ॲक्टिव्हिटी आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला एक बेसिक टेबल, आज एक टेक्स्ट आहे आपल्या टेबल 4, याच्यामध्ये आपण टेबल जे आहे विड्थ 100% केलेले आहे, आणि त्याच्यामध्ये एक टेबल रो घेतलेला आहे, तीन टेबल हेडर घेतलेले आहेत. एक रो, जो पहिला रो आहे तो आपण इथं क्लोज केला आहे. दुसरा आपण रो घेतला आहे, त्याच्यामध्ये या हेडरच्या खाली ते नावं आले पाहिजे आहेत, याच्यानुसार ती डेटा आपण फिल केलेला आहे. या पद्धतीने 2 रेकॉर्ड आपण इन्सर्ट केले, 3 रेकॉर्ड आपण इन्सर्ट केलेले आहे, आणि मग टेबल क्लोज केलेले आहे. असं सिंपल एक आहे, त्याचा आउटपुट तुम्हाला या पद्धतीने दिसणार आहे. सो इथं आपण टेबल घेतला आहे, ओके, ज्याला कुठलेही बॉर्डर नाही, इथं आपण कुठलेही बॉर्डर दिलेले नाही. ओके, तर तुम्हाला या पद्धतीने बॉर्डरलेस टेबल तुम्हाला इथं दाखवता येतो. तर त्याच्यामध्ये टी आर, सो पहिला रो, ओके, त्याच्यामध्ये पहिला हेडर आहे फर्स्ट नेम, हा लास्ट नेम आणि एज. ओके, दुसरा रो घेतला आपण, त्याच्यामध्ये श्रद्धा, हे फर्स्ट नेम आहे, शितोळे हे लास्ट नेम आहे, एज आहे 7, लाईक दिस. हे आणि 2 रेकॉर्ड आपण घेतलेले आहेत. तर ते तुम्हाला या पद्धतीने टेबलचा आउटपुट बघायला मिळेल ज्यावेळी तुम्ही अशा टाईपचा टॅग लिहाल. ओके, आता
त्याच्यानंतरच याच्यामध्ये एक ड्रॉबॅक आहे, हा डेटा सॉर्टेड दिसत नाही. तर तुम्हाला त्याच्यासाठी तुम्हाला टेबलला बॉर्डर दिली तर तो डेटा व्यवस्थित सॉर्टेड दिसेल. ओके, तर ते तुम्ही या पद्धतीनं देऊ शकता. त्याचे एक्झाम्पल आपण इथं बघूया. फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये आपण टेबलला बॉर्डर दिलेले आहे 1. जसे बॉर्डर देईल तसे टेबलचे ही बॉर्डर तुम्हाला दिसायला सुरुवात होईल. ओके, देन पहिला रो घेतलेला आहे, त्याच्यामध्ये 2 कॉलम स्पॅन केलेले आहेत नेमसाठी. ओके, सॉरी टेलिफोनसाठी, म्हणजे हा आणि हा 2 कॉलम आहेत ते एकत्र केलेले आहेत आणि हा एक ठेवला. टोटल 3 कॉलम आहेत इथं. ठीक आहे, तर इथं टेबल डेटा आहे. ओके, या पद्धतीने तुम्ही हे एक टेबलचं एक्झाम्पल करून बघू शकता. ओके, तर हा त्याच्यासाठीचा कोड आहे. सो इथं टेबल घेतलेला, इथं TR आहे, TH आहे, इथे TD आहे. या पद्धतीने तुम्ही या अशाही टाईपचं. सो हे टोटल 5 टाईपचे आपण याच्यामध्ये एक्झाम्पल बघितले. पहिला हा, दुसरा हा, तिसरा त्याच्यामध्ये इमेज, चौथा बॉर्डरलेस आणि बॉर्डर. ओके, सिंपल. तुम्ही ते करून बघायचे आहे. ओके, आय होप की तुम्हाला थोडं समजलं असेल. या पद्धतीने तुम्ही बघा हा व्हिडिओ आणि हा कोड करून तुम्ही प्रॅक्टिस करा. इथे नेक्स्ट असाइनमेंट आहे, ते असाइनमेंट तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी सांगेन. ओके, तूर्त आपण इथं थांबूया. याच्यामध्ये आपण जे टेबल कंटेंट घेतले त्याची प्रॅक्टिस तुम्ही करावी आणि काही क्युरी असेल तर व्हॉट्सअप करा. ओके, थँक्यू.